सो स्क्रीनवरती तुम्हाला थर्मल पॉवर प्लांटची जी काही डायग्राम आहे ती दिसते. त्यामध्ये जे काही मेन कॉम्पोनंट जर आपण बघितले त्यामध्ये तुमचा थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोल कन्व्हेयर. आता कोल कन्व्हेयर म्हणजे काय, का तुमचा जो कोल आहे तो थ्रू अ वॅगन, रेल्वेच्या बोगी थ्रू तुमचा जो काही कोल आहे तो तुमच्या साईटवरती आल्यानंतर तो तुमच्या बॉयलरपर्यंत किंवा कोल हँडलिंग प्लांटपर्यंत जो काही ट्रान्सपोर्ट होतो तो कशा थ्रू होतो, तुमचा कोल कन्व्हेयर. त्यानंतर स्टॉकर, जो काही कोल आहे तो कोल माइन्स मधून आल्यानंतर कोल हँडलिंग प्लांटमध्ये तो स्टोअर केला जातो. त्यावरती प्रोसेस केल्या जाते. त्यामधले जे काही डस्ट पार्टिकल्स आहे, इम्प्युरिटीज आहे, ते आपण काढून टाकतो आणि त्यानंतर तो कोल क्रश करून एका सेम साईजमध्ये तो कोल आपण क्रश करून तो तुमच्या बॉयलरमध्ये नेतो. त्यानंतर पल्वरायझरमध्ये हेच होतं की त्यामधले जे काही डस्ट पार्टिकल्स आहे ते आपण रिमूव्ह करतो, इम्प्युरिटीज आहे ते रिमूव्ह करतो. त्यानंतर तो जातो तुमच्या बॉयलरला. फोर्थ कॉम्पोनंट आहे तुमचं बॉयलर. बॉयलरमध्ये तुमचा जो काही कोल आहे तो बर्न होतो. बर्न झाल्यानंतर त्यापासून आपण काय तयार करत असतो, हीट जनरेट करत असतो. त्यानंतर कोल ॲश, कोल बर्न झाल्यानंतर जी काही ॲश राख आपण ज्याला म्हणतो, तर ती ॲश कलेक्ट करण्याचं जे काही काम आहे तर तो ॲश हँडलिंग प्लांटमध्ये तुमची ती ॲश जी आहे ती कलेक्ट होते आणि त्यावरती प्रोसेस करून ती ॲश डिस्पोज केली जाते. त्यापासून आपण रिप्रॉडक्ट तयार करत असतो किंवा ती ॲश आपण डंप करतो. ठीक आहे. त्यानंतर एअर प्री हीटर तयार झाल्यानंतर जे काही फ्ल्यू गॅसेस आहे, सॉलिड ॲश आपण डंप करतो आणि जे काही फ्ल्यू गॅसेस मधले जे ॲश आहे त्यामधल्या इम्प्युरिटीज आहे आपण ॲटमॉस्फिअरमध्ये सोडण्याच्या आधी, तर ते आपण रिमूव्ह करतो बाय युजिंग एअर फ्री हीटर. ठीक आहे. त्यानंतर तुमचं इथं टर्बाईन कंडेन्सर, टर्बाईनवरती तुमची जी काही हीट आहे, स्टीम जी आहे ती प्रेशराईज करून स्टीम टर्बाईनचा आपण जो शाफ्ट तो रोटेट करतो. त्यानंतर आफ्टर पासिंग थ्रू द स्टीम टू अ टर्बाईन, टर्बाईनमधनं तुमची स्टीम पास झाल्यानंतर जी काही स्टीम आहे ती कुठे जाते, तुमच्या कंडेन्सरला. त्या स्टीमचं परत आपण वॉटर फॉर्ममध्ये कन्वर्जन करतो. तिचं टेम्परेचर, त्या स्टीमचं टेम्परेचर कूल डाऊन करतो आणि ती परत आपण स्टीम तयार करण्यासाठी ते वॉटर आपण यूज करतो. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर असतो, अल्टरनेटर जे काही किंवा जनरेटर, ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी स्टेप अप आणि स्टेप डाऊन करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन आपल्याला माहिती आहे. तर व्होल्टेज आणि करंट स्टेप अप आणि स्टेप डाऊन करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर जनरली यूज करत असतो. सो ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी असतो. त्यानंतर कूलिंग टॉवर, जनरेटर आणि हाय व्होल्टेज पॉवर लाईन्स, या पॉवर लाईन्स थ्रू आपली जी काही ग्रीड आहे ते आपण कंझ्युमर एंड पर्यंत आपण काय करत असतो, हे करत असतो, ट्रान्सफर आणि डिस्ट्रीब्यूट करत असतो. ठीक आहे. त्यानंतर कोल माइन्स, सरफेस मायनिंग, अंडरग्राउंड मायनिंग, ज्या ठिकाणी कोल आपल्याला मिळतो त्या ठिकाणी त्या त्या लोकेशनला आपण कोल माइन्स म्हणतो. ठीक आहे. मेन आपल्याला साईट सिलेक्शन फॅक्टर्स आपण बघत होतो. हे बघा, या ठिकाणी परत एक ब्लॉक डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. कोल माइन्स थ्रू तुमचा कोल, ह्या बघा इथे बॉयलर दिसतंय, त्याला आपण फर्नेस पण म्हणू शकतो. ठीक आहे. सो या फर्नेसवरती किंवा या बॉयलरमध्ये तुमचा कोल जो आहे तो बर्न केला जातो. त्याचं कन्वर्जन हीटमध्ये होतं. ती हीटचं कन्वर्जन वॉटर फॉर्ममध्ये होतं. ठीक आहे. इथे तुम्हाला वॉटर ट्यूब्स दिसतंय बघा, दिसतंय ना वॉटर ट्यूब्स, स्क्रीन दिसते ना भूषण? येस सर. ओके. धीरज, धीरज. येस सर. हां. सो इथे वॉटर ट्यूब्स दिसत आहे. जी काही हीट आहे त्या वॉटर ट्यूबच्या आउटर फेरीला आहे. मग त्या इनलेट ट्यूबमध्ये जे काही वॉटर आहे ते आपण हीट करतो, त्याचं कन्वर्जन स्टीममध्ये करतो आणि ती स्टीम कुठे जाते, तुमच्या इथे स्टीम टर्बाईन दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. तर त्या स्टीम टर्बाईनच्या जे काही तुमचे ब्लेड्स आहेत, ते ब्लेड्स आपण त्या प्रेशर थ्रू स्टीमच्या प्रेशर थ्रू ते ब्लेड्स रोटेट करतो, तर टर्बाईनचा शाफ्ट रोटेट करतो आणि तो शाफ्ट जो आहे, टर्बाईनचा जो शाफ्ट आहे तो कपल केलेला असतो तुमच्या अल्टरनेटर शाफ्टला किंवा जनरेटर शाफ्टला. आणि जनरेटर काय करतं, फायनली ती मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू अ ट्रान्समिशन लाईन, थ्रू अ ट्रान्समिशन ग्रीड आपण कंझ्युमर एंडपर्यंत काय करतो असतो, डिस्ट्रीब्यूट करत असतो. ठीक आहे. What is boiler? Boiler is such a type of vessel that heats the water to become a hot water or steam. बॉयलर मध्ये काय होतं, तुमचं जी काही हीट आहे तिचं कन्वर्जन स्टीम मध्ये केलं जातं. हीट कशापासून तयार करतो आपण, कोलपासून.
At atmospheric pressure, water volume increases 1600 times. Hot water or steam used to transfer heat to a process. ठीक आहे. त्यानंतर हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे तुमचं बॉयलर मध्ये आपल्याला इनलेट दिसतंय कोल. ठीक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ बॉयलर आहे. फायर ट्यूब बॉयलर, वॉटर ट्यूब बॉयलर, पॅकेज बॉयलर, फ्लूइड बेड बॉयलर, स्टॉक फायर बॉयलर, पल्वराइज फ्युएल बॉयलर, वेस्ट हीट बॉयलर. हे बॉयलरचे टाइप्स आहे. बॉयलरचे टाइप्स तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे पण लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता मेन आपण बघत होतो की साईट सिलेक्शन फॅक्टर्स फॉर थर्मल पॉवर प्लांट. सो पहिला फॅक्टर कुठला लिहिला आपण? Ability of fuel. अवेलेबिलिटी ऑफ फ्युएल, राईट. त्यानंतर सेकंड फॅक्टर Near the resident load center. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, जी काही हीट आहे तिचं कन्वर्जन आपल्याला स्टीम मध्ये करण्यासाठी वॉटरची सुद्धा गरज असते. सो अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. त्यानंतर पुढचा फॅक्टर आपण ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी लिहिलं होतं की तुमचं जे काही फ्युएल आहे ते फ्युएल त्या लोकेशनला त्या साईटला आपल्याला ने करण्यासाठी किंवा जे काही मॅन मशिनरी त्या ठिकाणी काम करणारे जे वर्कर्स आहे, एम्प्लॉईज आहे किंवा त्या ठिकाणी जे काही मशिनरीज आपण यूज करणार आहोत पॉवर प्लांटमध्ये तर त्यांना ने करण्यासाठी availability of transportation facility. It may be a roadways or it may be a railways. ठीक आहे. Then cost of land. The cost of land is available in cheap rate. ठीक आहे. सो जी काही जागा आपण त्या ठिकाणी पॉवर प्लांट इन्स्टॉल करण्यासाठी यूज करणार आहोत तर ती जागा आपल्याला कमी रेटमध्ये कमी कॉस्टमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होणं गरजेचं आहे. सो अवेलेबिलिटी ऑफ लँड. ठीक आहे. त्यानंतर ॲश डिस्पोजल फॅसिलिटी. ॲश स्टोरेज अँड ॲश डिस्पोजल इज ऑल्सो अ प्रॉब्लेम इन अ कोल थर्मल पॉवर प्लांट. इट रिक्वायर्ड मच मोर स्पेस. कोल बर्न केल्यानंतर त्यापासून जी काही सॉलिड ॲश तयार होते, ठीक आहे, तर ती ॲश डिस्पोज करण्याची फॅसिलिटी किंवा तिची विल्हेवाट लावण्यासाठी जी लागणारी जी काही फॅसिलिटी आहे किंवा जी जागा आहे ती सुद्धा खूप प्रमाणात लागते. सो ॲश डिस्पोजल फॅसिलिटी. द ॲश कॅन बी सोल्ड इन अ इंडस्ट्रीज व्हेअर इट इज रिक्वायर्ड. जी ॲश आहे ती काही इंडस्ट्री परचेस सुद्धा करते. कशासाठी? तर तुम्ही जर ॲश ब्रिक्स जर ऐकलेले असतील, राखेपासून जे काही ब्रिक्स तयार होता किंवा राखेपासून जे काही प्रॉडक्ट तयार होता तर त्यासाठी लागणारे जे काही रॉ मटेरियल आहे तर ते ॲश त्या ठिकाणी लागते, राख त्या ठिकाणी लागते. सो अशा ज्या काही इंडस्ट्रीज आहेत ज्यापासून ॲशपासून जे काही प्रॉडक्ट तयार करतात अशा इंडस्ट्री ते ॲश जी आहे जी राख आहे ती कलेक्ट करते. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट येतो तुमचा लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर जनरेशन ऑफ स्टीम. ठीक आहे. जे काही तुमचे हीटचं कन्वर्जन आपण स्टीममध्ये जे करतो तर त्यासाठी आपल्याला वॉटरची गरज आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ फ्युएल ॲट अ चिपर रेट. मेन फ्युएल इज कोल and its cost may be cheaper or moderate as it require in much more quantity. थर्मल पॉवर प्लांटची जी इफिशियन्सी आहे ना ती खूप कमी आहे. थर्मल पॉवर प्लांटची जी इफिशियन्सी आहे ना ती खूप कमी आहे. सो खूप प्रमाणात आपल्याला कोल त्या ठिकाणी गरजेचा आहे आणि तो कोल आपल्याला कमी खर्चामध्ये त्या साईटवरती आपल्याला अवेलेबल करता आला पाहिजे. नाही तर प्लांट अशा ठिकाणी इन्स्टॉल करायचा की आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्टच खूप लागेल त्या कोल त्या जागेवरती नेण्यासाठी. असं नाही झालं पाहिजे. कमी ट्रान्सपोर्टेशन कॉस्टमध्ये कमी खर्चात कमी कॉस्टमध्ये आपल्याला तो कोल जे काही फ्युएल आहे कोळसा तो आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल झाला पाहिजे. त्यानंतर क्वालिटी ऑफ लँड. क्वालिटी ऑफ लँड. आता ही क्वालिटी ऑफ लँड कशासाठी गरजेची आहे? जागेची क्वालिटी. गुड क्वालिटी लँड रिक्वायर्ड फॉर फाउंडेशन ऑफ द प्लांट अँड फॉर अदर सो मेनी ॲसेसरीज. जर लँडची क्वालिटी जर चांगली असेल, लँडची क्वालिटी जर चांगली असेल
तर आपल्याला जे काही फाउंडेशन आहे, साधं एक्झाम्पल आहे, आपल्याला कुठे पण सपोज जर काही कन्स्ट्रक्शन करायचं असेल, कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला जी फाउंडेशन रिक्वायरमेंट असते, तर ती जी काही फाउंडेशन कशा पद्धतीचं आपल्याला फाउंडेशन द्यायचं आहे, तर डिपेंड असतं तुमच्या लँडच्या क्वालिटीवरती. ठीक आहे, मातीचा प्रकार किंवा जमीन कशी आहे त्या ठिकाणी, त्यावरती आपण फाउंडेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. सो प्लांट ज्या ठिकाणी आपण इन्स्टॉल करत आहोत, तर अशा ठिकाणी जी जागेची क्वालिटी आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर द फाउंडेशन. आणि जर जागेची क्वालिटी चांगली असेल तर फाउंडेशन कॉस्ट आपण वाचू शकतो. ठीक आहे. रॉकी लँड विल इन्व्हॉल्व ब्लास्टिंग फॉर फाउंडेशन अँड लँड विल रिक्वायर पाईल फाउंडेशन. जर रॉकी लँड जर जर असेल, खडकाळ जमीन असेल, तर तिथं ब्लास्ट किंवा फायरची गरज असते, मग अजून ती कॉस्ट वाढत जाते. बोथ सच टाईप ऑफ लँड क्वालिटी मेक कन्स्ट्रक्शन कॉस्ट मच मोर. अशा पद्धतीची जर जागा असेल त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय होते, वाढते. सो अ गुड क्वालिटी लँड इज नीडेड टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. तर जागा जी आहे तर ती चांगल्या पद्धतीचे अवेलेबल असणं गरजेचं आहे, जेणेकरून जी काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती आपण रिड्यूस करू शकू. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा अवे फ्रॉम द पॉप्युलेटेड एरिया. हा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे की थर्मल पॉवर प्लॅन्टची जी काही पोल्युशन आहे ती खूप जास्त आहे. सॉलिड ॲश तर तयार होतेच, पण गॅसेस फॉर्म मधले जे काही पार्टिकल आहे, स्मॉल पार्टिकल आपण ज्याला म्हणतो, जे हवेत उडू शकतात, त्याला आपण गॅसेस फॉर्म मधले पार्टिकल म्हणतो. ठीक आहे. सो जे काही स्मॉल पार्टिकल आहे किंवा गॅसेस फॉर्म मधले जे पार्टिकल आहे ते खूप प्रमाणात त्या ठिकाणी जनरेट होतात आणि ते आपण चिमणी म्हणजे एक प्रकारचं धुराळं आपण ज्याला म्हणतो, ती जे काही चिमणी थ्रू आपण जी गॅसेस फॉर्म मधली जी ॲश आहे ते आपण ऍटमॉस्फिअर मध्ये सोडत असतो. ठीक आहे. सो जे काही स्मॉल पार्टिकल आहे, स्मोक आहे किंवा फ्युम्स आहे, ते ह्युमनसाठी किंवा पब्लिकसाठी ते हार्मफुल असतात. सो जनरली आपण जो काही थर्मल पॉवर प्लांट आहे तो इट इज लोकेटेड अवे फ्रॉम द पॉप्युलेटेड एरिया, because the burning of coal produce smoke, fumes, ash particles. The nearby area is there polluted, which is not desirable. ठीक आहे. जो काही पोल्युशनचं जे काय आहे तो डिझायबल नाही आहे फॅक्टर. सो इट इज लोकेटेड अवे फ्रॉम द पॉप्युलेटेड एरिया. देन लेबर अवेबिलिटी. त्या ठिकाणी जे काही लेबर आहे, एम्प्लॉईज आहे, स्किल वर्कर्स आहे, ते अवेलेबल असणं गरजेचं आहे. खूप पद्धतीने खूप प्रमाणात त्या ठिकाणी लेबरची गरज पडते. कोल त्या लोकेशनला आल्यापासनं, कोल तुमच्या बॉयलरमध्ये गेल्यानंतर, बॉयलरमध्ये तुमचा कोल बर्न झाल्यानंतर, ठीक आहे, ती ॲश जी तयार होते तिची डिस्पोजल करण्यासाठी, अशा सर्व गोष्टींसाठी किंवा स्किल वर्कर असतात, तो जो पूर्ण प्लांट रन करण्यासाठी जे वर्कर गरजेचं आहे, तर ते सर्व गोष्टींसाठी लेबरची गरज असते. सो अवेलेबिलिटी ऑफ लेबर इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. द लॉट ऑफ लेबर इज रिक्वायर्ड इन अ सच प्लांट, सो इट शुड बी अवेलेबल ऑल द 24 hours ऑफ डे. 24 तास तो प्लांट आपला वर्किंगमध्ये असतो. सो त्यासाठी लेबरची गरज असते. तो एक पॉईंट आहे इम्पॉर्टंट, अवेलेबिलिटी ऑफ लेबर. लेबर शुड बी अवेलेबल ॲट अ चीपर अँड रिझनेबल रेट. ठीक आहे. कमी खर्चामध्ये किंवा कमी रेटमध्ये ते लेबर्स आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल होणं गरजेचं आहे. सो अवेलेबिलिटी ऑफ लेबर हा एक पॉईंट आहे. त्यानंतर इंडस्ट्री नियर बाय, अ लार्ज क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस. ठीक आहे. सो स्मॉल अँड मीडियम लार्ज इंडस्ट्रीज शुड बी इन द नियर बाय एरिया विच रिक्वायर्ड इलेक्ट्रिसिटी. मी मगाशीच सांगितलं की जो काही प्लांट आपण लोकेट करतो इट इज लोकेटेड नियर टू द लोड सेंटर, जेणेकरून आपण ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन जी काही कॉस्ट आहे ते आपण काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो. सो तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ थर्मल पॉवर प्लांट. हेडिंग द्या, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ थर्मल पॉवर प्लांट. समजतंय ना मी काय सांगतोय धीरज भूषण? सर ओके Yes, sir. okay. So next point is advantages of and disadvantages of thermal power plant. The first advantage of thermal power plant is space required is less as compared with hydroelectric power plant. जी काही जागा आहे ती कमी लागते, पण कोणाच्या कम्पेअरमध्ये, हायड्रो पॉवर प्लांटच्या कम्पेअरमध्ये.
हायड्रो पॉवर प्लांट जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये आपल्याला डॅम म्हणजे वॉटर स्टोरेजसाठी डॅम कन्स्ट्रक्ट करावा लागतो, राईट. सो त्यासाठी लागणारी जागा, त्यानंतर मग बाकीचे जे काही पॉवर हाऊस आहे त्यासाठी लागणारी जागा, तर त्याच्या कम्पेअरमध्ये हायड्रो पॉवर प्लांटच्या कम्पेअरमध्ये थर्मल पॉवर प्लांटला जी काही जागा लागते, जी काही स्पेस लागतो तो कमी लागतो. सो दिस इज द मोस्ट important advantage of thermal power plant. The space required is less as compared with hydro power plant. त्यानंतर नेक्स्ट कंपॅरेटिव्ह किंवा ॲडव्हान्टेजेस पॉईंट आहे थर्मल पॉवर प्लांटचा. इफ यू कम्पेअर फ्युएल इन अ डिझेल प्लांट आणि न्यूक्लिअर प्लांट, द फ्युएल कोल इज चिपर इन कॉस्ट. फ्युएलचं जे काही थर्मल पॉवर प्लांटचं जे फ्युएल आहे ते चिपर कॉस्टमध्ये अवेलेबल आहे, पण कोणाच्या कम्पेअरमध्ये? डिझेल पॉवर प्लांटच्या कम्पेअरमध्ये. आता डिझेल आणि पेट्रोलचे रेट तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यांच्या दोघांच्या कम्पेअरमध्ये जर आपण केलं तर कोलचे जे काही फ्युएल आहे थर्मल पॉवर प्लांटमध्ये ते चिपर कॉस्टमध्ये आपल्याला अवेलेबल होतं. ठीक आहे. त्यानंतर इनिशियल कॉस्ट ऑफ प्लांट इज लेसर दॅन अदर टाईप ऑफ प्लांट. इनिशियल कॉस्ट म्हणजे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जी काही आपण इनिशियल कॉस्ट म्हणतो, ठीक आहे, ती कमी लागते ॲज कम्पेअर टू अदर पॉवर प्लांट. The steam engine and turbine are capable withstand overloads. ठीक है. If compared with hydro plants, the thermal plant can be located in a load center and saves transmission line cost. जो थर्मल पॉवर प्लांट आहे तो आपण लोड सेंटरच्या जवळ आपण लोकेट करू शकतो आणि ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन कॉस्ट जी आहे ती रिड्यूस करू शकतो. जर एक्झाम्पल सांगायला जर गेलं तर हायड्रो पॉवर प्लांट आपल्याला वॉटरचं काही नियान करता येऊ शकत, ठीक आहे ना. ज्या ठिकाणी वॉटर असेल त्याच ठिकाणी आपल्याला हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल करावं लागेल, ठीक आहे. सो थर्मल पॉवर प्लांट आता एकलारा नाशिकमध्ये जो थर्मल पॉवर प्लांट आहे एकलारा थर्मल पॉवर प्लांट. सो त्या एकलारा थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपल्याला नाशिकमध्ये कोल आहे का अवेलेबल? नाही. तर तो आपण थ्रू अ रेल्वेज आपण तो कोल त्या ठिकाणी आणत असतो. तर आपण अशा पद्धतीने तो थर्मल पॉवर प्लांट इन्स्टॉल करू शकतो की ज्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन थ्रू आपण फ्युएल त्या ठिकाणी आणू शकतो. हा एक ॲडव्हान्टेज पॉईंट आहे. पॉवर जनरेटिंग कॅपॅसिटी इज मच मोर. बल्क अमाऊंटची जी पॉवर आहे ते आपण जनरेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर आपण विंडमिल म्हटलं, ठीक आहे, तर त्याची जनरेशन जी काही कॅपॅसिटी आहे ती स्मॉल आणि मिडियमसाठी आपण यूज करू शकतो. पण लार्ज अमाऊंटची जर पॉवर जनरेट करायची असते तर आपल्याला बल्क अमाऊंटची पॉवर, तर आपण त्याला थर्मल पॉवर प्लांट त्या ठिकाणी यूज करू शकतो. बेस लोड पॉवर प्लांट थोडक्यात हा थर्मल पॉवर प्लांट हा बेस लोड पॉवर प्लांट आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस. द फर्स्ट डिसएडव्हान्टेज इज इफिशियन्सी ऑफ दिस प्लांट इज व्हेरी लेस. आत्ता सांगितली जवळपास 24 ते 25% इफिशियन्सी आहे फक्त, खूप कमी इफिशियन्सी आहे, ठीक आहे. सो इफिशियन्सी ऑफ थर्मल पॉवर प्लांट इज व्हेरी लेस. इफिशियन्सी म्हणजे काय? आता इफिशियन्सी जर सांगायचं जर झालं एकदम आपल्या भाषेत, तर आपण 100 रुपयाचं गाडीत पेट्रोल टाकलं, ठीक आहे. 100 रुपयात गाडी किती किलोमीटर गेली? 30 किलोमीटर गेली. मग त्यावरून आपण त्याचं काय काढतो? ॲव्हरेज काढतो गाडीचं, ठीक आहे ना. सो किती कोल बर्न करतोय आपण आणि त्यापासून किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, हा जर रेशो आपण काढला, इनपुट आउटपुट पॉवर आपण इनपुट पॉवर इंटू 100 द पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी, ठीक. सो ती खूप कमी आहे. पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी इज व्हेरी लेस. सो इफिशियन्सी ऑफ पॉवर प्लांट इज व्हेरी लेस. क्लिअर. त्यानंतर मच क्वांटिटी ऑफ वॉटर इज निडेड. स्टीम तयार करण्यासाठी वॉटरची गरज असते. सो मच क्वांटिटी ऑफ वॉटर इज निडेड. ऑपरेटिंग कॉस्ट अँड लेबर कॉस्ट अँड मेंटेनन्स कॉस्ट इज मच मोर. ऑपरेटिंग कॉस्ट, लेबर कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट इज मच मोर, ठीक आहे. एवढी कॉस्ट लागते आपल्याला. ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे तो प्लांट ऑपरेट करण्यासाठी जे काही लागतं ते. त्यानंतर लेबर कॉस्ट, त्या ठिकाणी जे काही एम्प्लॉय वर्कर काम करतात त्यांना लागणारी जी काही कॉस्ट आहे ती. मेंटेनन्स, जे काही इक्विपमेंट जे काही ॲसेसरीज आपण त्या ठिकाणी यूज करतो तर ते. त्यानंतर ॲश स्टोरेज नीड मच स्पेस अँड दच डिस्पोजल इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. जी काही ॲश तयार होते, ठीक आहे, तर ती ॲश स्टोअर करण्यासाठी जी जागा असते ती जास्त लागते आणि डिस्पोज करण्यासाठी ॲश डिस्पोजल फॅसिलिटी आहे तो डिफिकल्ट पार्ट आहे, ॲश डिस्पोजल फॅसिलिटी. त्यानंतर एरिया इज पोल्युटेड ड्यू टू नॉईज, हीट, स्मोक अँड ॲश पार्टिकल्स. ठीक आहे. जो काही एरिया आहे
थर्मल पॉवर प्लॅन्टच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो खूप पोल्युटेड होतो ड्यू टू नॉईज, आवाजामुळे, हीट, टेम्परेचर जास्त असतं, स्मोक, त्यापासून तयार झालेले जे काही फ्ल्यू गॅसेस आहेत ते, आणि ॲश पार्टिकल. तर यामुळे जो एरिया आहे त्याचं पोल्युशन खूप होतं. त्यानंतर पुढचा पार्ट येतो तुमचा एरिया शुड बी झालं. त्यानंतर स्टेशन इरेक्शन टाइम इज मच मोर. ठीक आहे, जे काही पॉवर प्लांट आहे ते लोकेट करण्यासाठी, इन्स्टॉल करण्यासाठी जो टाइम लागतो तो खूप जास्त लागतो. Starting time is much more, 6 to 7 hours. Hence, the station is not suitable in the system as a peak load power station. आता याचा अर्थ काय होतो की आपल्याला अचानक जर इलेक्ट्रिसिटीची लोड डिमांड जर वाढली, फॉर एक्झाम्पल आपलं कॉलेज आहे, जर आपल्याला 5 मेगावॅट एवढं जर सपोज 1 मेगावॅट जर आपल्याला रिक्वायरमेंट आहे लोडची, आणि अचानक आपला लोड जर वाढला, आपल्याला त्या ठिकाणी अजून 1 मेगावॅटची गरज पडली, अशा केसमध्ये आपण इमर्जन्सी म्हणून तो पॉवर प्लॅन्ट रन नाही करू शकत. का बरं? तो पॉवर प्लॅन्ट एकदा चालू केला तर त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्यासाठी, पॉवर प्लॅन्ट चालू केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. म्हणजे जो स्टार्टिंग टाइम आहे तो थर्मल पॉवर प्लॅन्टचा जास्त आहे. सो पीक लोडसाठी, पीक लोड म्हणजे सडन जी लोड डिमांड वाढते तर त्याला आपण पीक लोड म्हणतो. तो पीक लोडसाठी हा पॉवर प्लॅन्ट सुटेबल नाही. हे डिसएडव्हान्टेज आहे थर्मल पॉवर प्लॅन्टचे. ठीक आहे, कळाले ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ थर्मल पॉवर प्लॅन्ट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा डिटेल्स ऑफ थर्मल पॉवर प्लॅन्ट इन डिफरंट स्टेट ऑफ इंडिया. जे काही थर्मल पॉवर प्लॅन्ट इन्स्टॉल केलेले आहे डिफरंट स्टेटमध्ये, तर त्याचं लोकेशन कुठं आहे, तो प्लांट कुठं लोकेट केलेला आहे, त्याचे नंबर ऑफ युनिट किती आहे आणि टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आहे. तर सर्वात आपण पहिले महाराष्ट्रामध्ये जी थर्मल पॉवर प्लॅन्ट आपण इन्स्टॉल केलेली आहे तर ती कुठे कुठे आहे ते बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये कोराडी त्या ठिकाणी एक थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे. कोराडी थर्मल पॉवर प्लॅन्ट त्याचं नाव आहे. त्यामध्ये जवळपास 3 युनिट आहे. 3 युनिट म्हणजे 3 टर्बाईन, लक्षात घ्या. 3 युनिट आहे. प्रत्येक युनिट, पहिलं जे युनिट आहे ते 120 मेगावॅट जनरेट करतं, दुसरं जे युनिट आहे ते 200 मेगावॅट जनरेट करतं, तिसरं जे युनिट आहे ते 210 मेगावॅट जनरेट करतं, आणि टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे कोराडी पॉवर प्लॅन्टची 1100 मेगावॅट. किती? 1100 मेगावॅट. लक्षात राहू द्या, कोराडीमध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी जनरेट होती बाय युजिंग थर्मल पॉवर प्लॅन्ट, तर त्याची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 1100 मेगावॅट. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दुसरा पॉवर प्लॅन्ट आहे नाशिकमध्ये एकलारा पॉवर प्लॅन्ट. ठीक आहे, तर त्याची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 910 मेगावॅट. किती आहे? 910 मेगावॅट. 2 युनिट आहे. एक जे पहिले 2 युनिट आहे ते 140 मेगावॅटचे आहे, त्यानंतरचे 3 युनिट आहे ते 210 मेगावॅटचे आहे. असं जवळपास 910 मेगावॅट इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे. पण आत्ता जर बघायला जर गेलं तर एकलारामध्ये फक्त 1 युनिट चालू आहे आणि त्यापासून 250 मेगावॅट आपण जनरेट करतोय, पण त्याची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी किती होती? 910 मेगावॅट. त्यानंतर पुढचा महाराष्ट्रामधला थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे भुसावळमध्ये सुद्धा 2 युनिट आहे. एक 62 मेगावॅटचा आहे आणि एक 210 मेगावॅटचा आहे, आणि टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे त्या प्लांटची, भुसावळ प्लांटची 482 मेगावॅट. भुसावळ 482 मेगावॅट. त्यानंतर पुढचा थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे महाराष्ट्रामधला पारसमध्ये थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे. त्याची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 62 मेगावॅट, 62 मेगावॅट. लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा महाराष्ट्रामधला पॉवर प्लॅन्ट आहे परळी थर्मल पॉवर प्लॅन्ट. ठीक आहे, परळी वैजनाथ, तर त्या ठिकाणी पॉवर प्लॅन्ट आहे थर्मल पॉवर प्लॅन्ट. त्याची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 2 युनिट आहे, 2 नंबर ऑफ युनिट आहे, 690 मेगावॅट एवढी टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे परळी थर्मल पॉवर प्लॅन्टची. त्यानंतर पुढचा थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे महाराष्ट्रामध्येच खापरखेडामध्ये 1 युनिट आहे. तिथे 4 नंबर ऑफ युनिट्स, 210 मेगावॅट जनरेट होतं 4 पासून, आणि टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 840 मेगावॅट. 840 मेगावॅट एवढी टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे खापरखेडा पॉवर प्लॅन्टची. त्यानंतर चंद्रपूर आहे, त्या ठिकाणची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 2340 मेगावॅट. लक्षात राहू. त्यानंतर बॉम्बेमध्ये तोरंबे इथे एक पॉवर प्लॅन्ट आहे थर्मल पॉवर प्लॅन्ट, त्याची कॅपॅसिटी आहे 1330 मेगावॅट. त्यानंतर शेवटचा थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे महाराष्ट्रामधला, तो आहे डहाणू थर्मल पॉवर प्लॅन्ट.
त्या ठिकाणी 2 युनिट आहे. 250 मेगावॅटचं एक युनिट आहे. म्हणजे टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी झाली 500 मेगावॅट. सर्वात क्लीनेस्ट पॉवर प्लांट, सर्वात क्लीन पॉवर प्लांट जर महाराष्ट्रामध्ये जर असेल तर तो आहे तुमचा डहाणू थर्मल पॉवर प्लांट. डहाणू शहापूर जवळ आहे लोकेशन. डहाणू थर्मल पॉवर प्लांट. इट इज ऑपरेटेड बाय रिलायन्स. इट इज ऑपरेटेड बाय रिलायन्स अँड देन इट इज टेक ओव्हर बाय अदानी. ठीक आहे, तो अदानीने आता टेक ओव्हर केलेला आहे, पण तो रिलायन्स कंपनी तो प्लांट त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेला होता. आणि इट इज व्हेरी क्लीनेस्ट पॉवर प्लांट इन महाराष्ट्र. टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी इज 500 मेगावॅट. लक्षात आलं. तर सर्वात जास्त जर महाराष्ट्रामध्ये जर जनरेशन जर बघायला गेलं तर कुठे होतं, तर पहिलं आहे 2340 मेगावॅट चंद्रपूरमध्ये. 2340 मेगावॅट जनरेट होतं. त्यानंतर त्याच्या खालोखाल नंबर लागतो तुमचा तोरंबे बॉम्बेमध्ये जो आहे त्याचा आहे 1300 मेगावॅट. त्यानंतर त्याच्या खालोखाल 3 नंबर लागतो तुमचा कोराडी पॉवर प्लांटचा जवळपास 1100 मेगावॅट. 1100 मेगावॅट एवढी जनरेटिंग कॅपॅसिटी आहे. सो हे पॉवर प्लांट जे आहे ते तुमच्या थर्मल पॉवर प्लांट विच इज इन्स्टॉल इन महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे, कळालंय काय सांगितलं? Yes, sir. ओके.